आज आपण इम्प्लिसिट फंक्शन्सचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करतात ते स्टडी करणार आहोत. तर चला सुरुवात करूयात डेरिव्हेटिव्हज ऑफ इम्प्लिसिट फंक्शनला. सगळ्यात सुरुवातीला मेथड काय आहे ते समजून घेऊयात. त्यातला फर्स्ट पॉइंट, डिफरन्शिएट बोथ साइड ऑफ द इक्वेशन विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स, ट्रीटिंग y ॲज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. सगळ्यात सुरुवातीला आपण दिलेल्या इक्वेशनला एक्सच्या रिस्पेक्टिव्ह डिफरन्शिएट करणार. डिफरन्शिएट करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की y ची जी टर्म आहे ही कॉन्स्टंट कन्सिडर न करता आपण y ॲज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x कन्सिडर करून त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. ठीक आहे. तर फर्स्ट स्टेप, x च्या रिस्पेक्टिव्ह डिफरन्शिएशन घेणे. सेकंड, कलेक्ट द टर्म्स कंटेनिंग dy by dx ऑन वन साइड ऑफ द इक्वेशन अँड सॉल्व फॉर dy by dx. एकदा डिफरन्शिएशन घेतलं तर आपण dy by dx च्या सगळ्या ज्या टर्म्स आहेत ह्या एका साइडला शिफ्ट करणार आणि dy by dx ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार. अशा पद्धतीने आपण इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय, तर असं फंक्शन ज्यामध्ये एक्सच्या आणि वायच्या टर्म ह्या मिक्स असतात, इक्वेशन फॉर्मॅटमध्ये असतात. अशा फंक्शनला आपण इम्प्लिसिट फंक्शन म्हणतो. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेत असताना आधी आपण एक्सच्या रिस्पेक्टिव्ह डिफरन्शिएट करतो आणि नंतर सगळ्या टर्म एका साइडला शिफ्ट करत करत dy by dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. एक्झाम्पल घेऊयात जेणेकरून हा कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. आजचा जो प्रॉब्लेम आपण घेतलाय तो असा आहे, इफ log x cube minus y cube divided by x cube plus y cube to the base 10 is equals to 2, show that dy by dx is equals to minus 99x square divided by 101y square. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम विचारलेला होता जुलै 2023 च्या बोर्ड एक्झाम मध्ये. हा क्वेश्चन त्यावेळेस 3 मार्कासाठी विचारलेला आहे. इथे एक इक्वेशन दिलंय आणि दुसरं इक्वेशन आपल्याला शो करायचंय, प्रूव्ह करायचंय. ठीक आहे. तर स्टेप बाय स्टेप हा प्रॉब्लेम आपण सोडवूयात. याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं ते स्टडी करूयात. इथे गिवन जे आहे ते सगळ्यात आधी आपण लिहितो. गिवन काय होतं, लॉग ऑफ एक्स क्यूब मायनस वाय क्यूब डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब टू द बेस 10 इक्वल्स टू 2. आता लॉगरिथमच्या रूलनुसार, सो बाय डेफिनेशन ऑफ लॉगरिथम वी कॅन राईट इट ॲज एक्स क्यूब मायनस वाय क्यूब डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल्स टू 10 स्क्वेअर. जो बेस आहे तो इकडे राईट हँड साइडला शिफ्ट होतो आणि जी टर्म आहे राईट हँड साइडला ती त्याच्या पॉवर मध्ये जाते, त्यामुळे तो 10 स्क्वेअर झाला. आणि 10 स्क्वेअर हा 100 असतो हे माहिती आहे. आता एक्स क्यूब मायनस वाय क्यूब ही टर्म तर आहेच, पण जो डिनॉमिनेटर होता एक्स क्यूब प्लस वाय क्यूब हा इकडे आपण राईट हँड साइडला शिफ्ट केला. लेफ्ट हँड साइडला तो डिव्हिजन मध्ये असल्यामुळे इकडे तो राईट हँड साइडला मल्टिप्लिकेशन मध्ये आला. सो 100 इन ब्रॅकेट एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अशी ती टर्म झाली. आता आपण 100 नी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूयात, त्यामुळे एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल्स टू 100 एक्स क्यूब प्लस 100 वाय क्यूब अशी ही राईट हँड साइड झाली. ओके. नाउ कलेक्ट लाईक टर्म्स, म्हणजे वायच्या टर्म ज्या आहेत त्या एका साइडला घेऊयात आणि एक्सच्या ज्या टर्म्स आहेत त्या एका साइडला घेऊयात. त्यामुळे आपल्याला मायनस वाय क्यूब मायनस 100 वाय क्यूब अशा पद्धतीनं लेफ्ट हँड साइड भेटली आणि एक्सच्या टर्म इकडे शिफ्ट केल्यामुळे आपल्याला 100 एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब अशा पद्धतीनं आपल्याला ते शिफ्टिंग मिळालं. आता वायच्या टर्म एका साइडला आहेत आणि एक्सच्या टर्म एका साइडला आहेत. याला सिम्प्लिफाय करूयात. मायनस वाय क्यूब मायनस 100 वाय क्यूब ची व्हॅल्यू आली मायनस 101 वाय क्यूब. ठीक आहे. मायनस 101 वाय क्यूब, इकडे मायनस 1 टाइम, इकडे मायनस 100 टाइम, त्याच्यामुळेच मायनस 101 टाइम वाय क्यूब झाला. इकडे 100 टाइम एक्स क्यूब आहे आणि मायनस 1 टाइम एक्स क्यूबला आपण सिम्प्लिफाय केल्यानंतर 99 एक्स क्यूब झाला. सिंपल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन इथे केलं त्यानंतर आपल्याला इझिएस्ट फॉर्म मिळाला. सो 101 वाय क्यूब इज इक्वल्स टू मायनस 99 एक्स क्यूब. नाउ y cube is equals to minus 99 x cube divided by 101. Now differentiating on both sides with respect to x, and we get left hand side is equals to 3y square into dy by dx. Differentiation of y cube, it is 3y square into dy by dx, which is equals to minus 99 by 101 इंटू एक्स क्यूबचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो 3x स्क्वेअर आपण लिहिला. ओके.
अशा पद्धतीने डिफरन्शिएशन घेतल्यानंतर आता आपण त्याला सिम्प्लिफाय करूयात dy by dx साठी. सो वी राईट इट ॲज अ dy by dx इज इक्वल्स टू -99x² डिवायडेड बाय 101y². आपण जो 3y² होता तो इकडे शिफ्ट केला, 3 कॅन्सल झाल्यामुळे इथे -99x² डिवायडेड बाय 101y² असं इक्वेशन आपल्याला मिळालं, जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. अशा पद्धतीने आपण इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो आणि त्याच्यावरील प्रॉब्लेम आपण इझिली स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो. तर आज आपण इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा ते स्टडी केलं आणि त्याच्यावरील हा जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा स्टडी केला. ओके, तर आता इथे थांबूयात. थँक्यू.